सिरसगाव वैजापूर रोडचं डांबरीकरणाचं काम चालू आहे, पण मध्ये एक 50 फुटाचा रस्ता न उखाडता डायरेक्ट त्यांनी डांबर टाकण्याचं काम केलं आणि बाकीच्या साईडला जे काम केलं त्याचे पूर्ण खडी उघडी पडलेले. त्याचं प्रत्यक्ष अधिकारी जे त्यांनी इथं यावं, नाही तर तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल आणि कोणतंही वाहन येथून जाऊन दिलं जाणार नाही याची नोंद घेण्यात येईल. वैजापूर या रोडवरती सिरसगाव येथे नुकतंच डांबरीकरणाचं काम चालू आहे, परंतु सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. कुठलंही खडीकरण न करता डायरेक्ट याच्यावरती लेअर देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. लेअरची क्वालिटी जरी बघितलं त्यामध्ये मिक्सिंगचं सगळं डांबर टाकलं जात आहे, त्यामुळे त्याची जी पकड आहे ती घेतली जात नाहीये. हा सगळा डुप्लिकेट प्रकार आहे. या संदर्भामध्ये PWDचे जे अधिकारी आहे श्री सोनवणे सर यांना फोन केला तर ते सांगतायत की साहेबांशी बोला, असे उडवडीचे उत्तर ते देत आहेत. 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन या कामाची शहानिशा करून आम्हाला या कामाचे इस्टिमेट दाखवावे आणि त्या इस्टिमेट प्रमाणेच कामकाज इथं झालं पाहिजे, अन्यथा काम केलं जाणार नाही, हे काम बंद करण्यात येईल. इथे कोपरगाव वैजापूर रोडवरचं काम चालू असताना आमच्या निदर्शनात आलं का 200-300 फुटापर्यंत कार्पेट न करता डांबर टाकून 2 इंचाचा थर देण्यात येते आहे. आणि हे काम समजा 8 दिवस पुरल, 8 दिवसानंतर याचे खड्डे पुन्हा उतरणार आहे. शासनाचं काम असं कुठलंही राहत नाही आणि PWDचा एकही अधिकारी इथं याच्यावरती नाहीये. कोण तुमचा ओरशर नाही किंवा इंजिनियर एकही चक्कर नाही किंवा स्वतः पाहिलं नाही आणि यांच्या मनमानी चालू राहील. तर यासाठी आम्ही सर्व तिळवणी आणि सिरसगावचे ग्रामस्थ एकत्र येऊन रोड बंद करण्यात आला आहे. तरी आता थोड्या वेळाने खासदार साहेब येत आहेत, ते बी बादल स्वतः होऊन इथं उभा आहे. मी सारं गावाने रस्ता अडवला या ताबडतोब कोण म्हणतो रस्ता मी पण राहतो उभा रस्त्यावर करतो बंद बरं का इंजिनियर साहेब. नाही काम नाही बोलणे. लोकांना काही येट लागलं का बंद करायला? लोकांना संभाजी काही करू नका तुम्ही. लोकांना काही येट लागलं का? आणि त्या ठेकेदाराला नीट जीव लावा, काम करून घ्या. नाही तर मी तुम्हालाही ठेवणार नाही, ठेकेदाराला ठेवणार नाही, सांगतो लोकांना. हां तुम्ही मला बघा ते पुढचं काय होईल. मला आवडतं ते काम दुरुस्त